गुड मॉर्निंग. आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन द प्लांट्स हा टॉपिक पाहून राहिलो आणि त्याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा पार्ट आपला कंप्लीट झालाय. त्याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ द अँथर, स्टेमेन मधला पार्ट सुरुवातीला पाहिला होता. त्यानंतर टीएस और स्ट्रक्चर ऑफ द अँथर, त्याच्यामधल्या वॉल लेअर, त्याच्यानंतर मायक्रोस्पोरोजेनेसिस, पोलन ग्रेन्स कसे तयार होतात हा एक कन्सेप्ट आपण पाहिला होता. त्याच्यानंतर मेल गॅमिटोफाइट म्हणजे पोलन ट्यूब, म्हणजे डायरेक्ट आपण असं म्हणू शकतो की वी हॅव सीन अप टू दी मेल गॅमिट्स. ज्या स्टेप्स तुम्हाला पाहिजे आहे फर्टिलायझेशन, मेल आणि फिमेल गॅमिटचं फ्युजन होणार, तर आपण एक एक कन्सेप्ट पाहून आलो पहा. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा पार्ट कंप्लीट झालाय. आता आपल्याला अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये म्हणजे फ्लॉवरिंग प्लांटमध्ये जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे त्याच्यामध्ये ओव्हरी, त्यानंतर तो पूर्ण कार्पेल, त्याच्या आतमध्ये असणारे ओव्ह्यूल आणि फिमेल गॅमिट इथपर्यंतचा पार्ट आज पाहायचा आहे. ठीक आहे. तर ॲज वी नो दॅट द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन in plants is known as the carpel or we called it as the pistil. एक तर आपण त्याला कार्पेल कन्सिडर करतो किंवा पिस्टिल. आणि याची जी डायग्राम असतं अशा पद्धतीची पहा. दिस इज द कार्पेल. Single carpel is made up of three parts. The basal part is swollen or oval shape called as ovary. Then the elongated portion it is known as style and the tip it is called as stigma. ठीक आहे. प्रत्येकाचं स्वतःचं एक ओन फंक्शन असेल. काय करते ओव्हरी, तर ओव्हरी इट कंटेन ओव्ह्यूल, ज्या ओव्ह्यूल पासूनच समोर जाऊन म्हणजे जेव्हा फ्लावर मॅच्युअर्ड होतील प्लांटमध्ये, आपल्याला माहित असेल की जनरलमध्ये आपण पाहतो की जे झाडं राहतात त्याला पहिले फुलोर येतो म्हणतो आपण त्याला, है ना. फुलोर आल्यानंतर मग त्याचं रूपांतर फ्रुट्समध्ये येत असते, त्याला फळं येतात. आमराईमध्ये वगैरे याचा अभ्यास केला जातो. तर ठीक आहे. ओव्ह्यूल म्हणजे असा एक पार्ट आहे ज्याचं कन्व्हर्शन सीडमध्ये, ओव्ह्यूल मॅच्युअर्ड होऊन काय तयार करतील, दे फॉर्म दी सीड्स. आणि हे जे कम्प्लीट ओव्हरी आहे याचं कन्व्हर्शन होत असते मित्रांनो फ्रुट्समध्ये. म्हणजे सध्याच सिग्निफिकन्स माहीत करून घ्या की आपण रिप्रोडक्टिव्ह पार्ट स्टडी का करतोय, कारण याचं कन्व्हर्शन समोर तुम्हाला त्याच्या प्रॉडक्टमध्ये होतं, जे प्रॉडक्ट आपण डायरेक्टली यूज करतो आपल्या बेनिफिट करता. ठीक आहे. नवीन क्रॉप घेण्याकरता सीड्स वापरू शकता किंवा एक एडिबल, एक फूड न्यूट्रिटिव्ह म्हणून आपण फ्रुटचा वापर करू शकतो. तर असे त्याचं सिग्निफिकन्स आहे. त्याच्यानंतर इलॉंगेटेड पोर्शन आहे स्टाईल, आणि याचा जो टीप असेल त्याला म्हणतात स्टिग्मा. याचं काम काय पहा, इट कंटेन दी नेक्टरी सिक्रेशन किंवा आपण त्याला शुगरी सिक्रेशन म्हणू शकतो. हा वर्ड लक्षात ठेवा, द नेक्टर प्रेझेंट ऍट दी टीप ऑफ स्टिग्मा. आणि हाच असा एक न्यूट्रिटिव्ह पार्ट आहे जो डिसाइड करतो की फ्लॉवर मध्ये इन्सेक्ट अट्रॅक्ट का होतात. बरोबर आहे. इन्सेक्ट अट्रॅक्ट का होतात, कारण त्यांना त्या ठिकाणी काहीतरी फूड मटेरियल मिळते अँड दॅट इज लोकेटेड विद इन द नेक्टर. याचाच रूपांतर जेव्हा हनी बीज या नेक्टरला कन्झ्युम करतात तेव्हा त्याचं कन्व्हर्शन ते हनीमध्ये करतात. आणि हनी हा असा एक प्रोडक्ट आहे, हनी सिंग नाही, हनी फक्त, तर एक फूड मटेरियलचा प्रकार आहे पहा. आणि याचा यूज मेडिसिनल पर्पज साठी सुद्धा केला जातो. ओके. सो दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ दी कार्पेल. आपल्याला आता फोकस करायचा आहे की असा यातला कोणता फंक्शनल पार्ट आहे ज्या ठिकाणी फिमेल गॅमेट्स तयार होतील. जसं आपण स्टेमेन मध्ये अँथर पाहिलं होतं तसं या ठिकाणी ओव्हरी मधला तुम्हाला पाहायचा आहे ओव्ह्यूल, कारण ओव्ह्यूल पासूनच समोर मग फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स बनतात. ओके. सो नाऊ वी फोकस दी स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल. अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये ओव्ह्यूल कसा असतो पहा. आता आपण जे डायग्राम ड्रॉ करून राहिलो
ही आहे मोस्ट ऑफ दी अँजिओस्पर्म मधली. म्हणजे 80% अँजिओस्पर्म जे राहतात त्यामध्ये असणारा जो ओव्ह्यूल आहे तो अशा टाईपचा असेल. ओव्ह्यूल आहे म्हणजे त्याचा शेप ओव्हल सारखा असेल. ठीक आहे, अशा पद्धतीचा. महत्वाचे डायग्राम्स असतात का काही विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला पेपरच्या दृष्टिकोनातून सुद्धा या ओव्ह्यूलची डायग्राम महत्वाची राहील. सो दिस इज दी टाइप ऑफ ओव्ह्यूल. आता याच्यामध्ये हे रचना कोणकोणत्या आहेत, हे जे स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलं आहे हे काय इंडिकेट करते. वी आर स्टडिंग दी स्ट्रक्चर ऑफ एनाट्रोपस ओव्ह्यूल. हे काय आहे हे सांगतो समजून तुम्हाला मी. सगळ्यात पहिले ओव्ह्यूलच समजून घ्या. Ovule in the angiospermic plant is known as megasporangium. पहा बा, नवीन शब्द आला आपल्याकरता. नवीन टॉपिक शिकवला का सगळे शब्द आपल्याकरता नवीन असतात. ऍक्च्युअली मध्ये मी तुम्हाला सिक्वेन्स शिकवले होते पहा, की रिप्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये कशा पद्धतीनं वेगवेगळे स्ट्रक्चर स्टडी करायचे आहे. प्लांट मध्ये सगळ्यात पहिले स्पोर्स बनतात, स्पोरोजेनेसिस घडते अँड स्पोरोजेनेसिस इज फॉलोड बाय देन गॅमिट्स. डायरेक्ट गॅमिट्स बनत नाहीत, नंतर आपल्या डोक्यामध्ये फिट असते सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे का, मिओसिस घडेल, गॅमिट्स तयार होतात, फ्यूज, फर्टिलायझेशन, न्यू प्रोडक्ट. नाही, प्लांट मध्ये हा फिनॉमिना एकदम वेगळा असेल आणि याच्यामध्ये सुरुवात होत असते स्पोर पासून. स्पोरचं रूपांतर नंतर मग गॅमिट्स मध्ये होईल, गॅमिटच्या नंतर मग बाकीची प्रोसेस सारखी. म्हणजे मेन कॉन्सन्ट्रेट आपल्याला करावं लागेल त्या टॉपिकवर जिथं स्पोरशी घेण्यात येणार आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये मेल स्पोर बनतील, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये फिमेल स्पोर बनतील. मेलमध्ये मायक्रोस्पोर बनतात, फिमेलमध्ये मेगास्पोर बनतात. मग जसं आपण त्या अँथरमध्ये पाहिलं होतं मायक्रोस्पोर, मायक्रोस्पोरेंजियम, तसं या ठिकाणी तुम्हाला पाहावं लागेल मेगास्पोरेंजियम दॅट इज ओव्ह्यूल, आणि याच्यामध्ये कुठंतरी मेगास्पोर बनतील. एकदम सोप्या भाषेत आहे. सो वी आर स्टडिंग दी एनाट्रोपस ओव्ह्यूल. आता एनाट्रोपसचं मिनिंग काय होते. ओव्ह्यूल हा असा एक पोर्शन आहे ज्याच्यामध्ये दोन गोष्टी प्रेझेंट राहतात पहा. एक तर हे त्याचं ओपनिंग, मी इथे लेबल करतो, दिस इज द ओपनिंग ऑफ ओव्ह्यूल कॉल्ड एज मायक्रोपाइल, अँड द बेसल पार्ट इट इज कॉल्ड एज चलाजा किंवा चलायझा. बेस म्हणजे काय, इट इज चलायझा म्हणजे काय, इट इज द बेसल पार्ट, आणि जे मायक्रोपाइल आहे इट इज अपायकल पार्ट. आता एक कॉमन सेन्स आहे, ओव्ह्यूल मध्ये असो का कोणताही पार्ट, अपेक्स हा वरच्या साईडला असतो आणि बेस हा लोअर साईडला असतो. दिस इज अपेक्स, आणि जे पाय आहेत आपण त्याला बेस म्हणतो आपला. लक्षात येत आहे की नाही काय सांगायचं आहे. मग आता इथं अपेक्स खाली गेला आणि बेस वरच्या ठिकाणी गेला, तर हा ओव्ह्यूलचा प्रकार आहे. 80% अँजिओस्पर्म मध्ये जो ओव्ह्यूल आहे तो इन्व्हर्टेड असतो, उलट्या डायरेक्शन, म्हणून त्याला म्हणतात एनाट्रोपस. असे मग अँजिओस्पर्म मध्ये तर 6 टाईपचे ओव्ह्यूल आहेत. जर समजा ओपनिंग, बेस म्हणजे अपायकल पार्ट, बेस, आणि ही त्याचा स्टॉक, या स्टॉकचं नाव पण लक्षात ठेवा, फ्युनिक्युलस किंवा फ्युनिकल म्हटलं तरी चालेल, फ्युनिकल. हा त्याचा स्टॉक आहे आणि याचा यूज काय असतो तर हा प्लासेंटा बनवतो. मग हा त्याचा स्टॉक झाला, हा त्याचा ओपनिंग आहे आणि हा त्याचा बेस. हे जर सगळे एका स्ट्रेट लाईन मध्ये असते तर त्याला ऑर्थोट्रॉपस म्हणतात. ठीक आहे, काही मध्ये हॉरिझॉन्टल असते त्याला कॅम्फिलोट्रॉपस. असे वेगवेगळे, सर्सिनोट्रॉपस, असे वेगवेगळ्या टाईपचे ओव्ह्यूल तुम्हाला शिकवण्यात येतील. पण सध्या तो आपला मेन टॉपिक नाही आहे. आपल्याला इथं महत्वाचं पाहायचं आहे की एनाट्रोपस म्हणजे काय आहे, आणि हाच ओव्ह्यूल मोस्ट ऑफ दी अँजिओस्पर्म मध्ये असते, ज्याला आपण म्हणतो इन्व्हर्टेड टाईप ऑफ दी ओव्ह्यूल. इन्व्हर्टेड टाईप ऑफ ओव्ह्यूल. नाउ the structure it is made up of,
या ओव्ह्यूल मध्ये काय काय प्रेझेंट आहे पहा. इट कन्सिस्ट ऑफ टू पार्ट, दॅट इज द स्टॉक कॉल्ड एज फ्युनिकलस किंवा फ्युनिकल, आणि हा स्टॉक सोडून रिमेनिंग जो पोर्शन आहे इट इज नोन एज बॉडी ऑफ द ओव्ह्यूल. रिमेनिंग पार्टला काय म्हणतो आपण, बॉडी त्या ओव्ह्यूलची. मग आता या फ्युनिकल म्हणजे काय, तर हा असा स्टॉक आहे ज्याचं रूपांतर जो कनेक्टेड असतो प्लासेंटाशी. अँड वी नो दॅट प्लासेंटा इट इज द न्यूट्रिटिव्ह पाथ. इट प्रोव्हाइड इट न्यूट्रिटिव्ह पाथ म्हणू शकतो मी. सो इट प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू द डेव्हलपिंग एम्ब्रिओ. जेव्हा समोर फिमेल या ट्रॅक्ट मध्ये एम्ब्रिओ तयार होणार, नवीन जनरेशन बनणार, तेव्हा त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करत असते, प्लासेंटा. हा ऍक्च्युली अॅनिमल मधून वर्ड घेतलाय प्लासेंटा, जे कनेक्शन असते पहा. न्यूबॉर्न बेबी जे राहतं, फिटस अर्ली म्हणजे ड्युरिंग प्रेग्नन्सी पिरियड, तर फिमेल साईड आणि त्या फिटस मधलं जे कनेक्शन आहे त्याला आपण प्लासेंटा म्हणतो. या ठिकाणी ते फ्युनिकलच्या रूपातच आपण स्टडी करून आलो. सो दिस इज द बेस. त्याच्यानंतर आहे बॉडी ऑफ द ओव्ह्यूल्स. धिस रिमेनिंग पोर्शन इज कॉल्ड एज बॉडी. या कम्प्लीट बॉडीमध्ये मग परत हा त्याचा अपायकल पार्ट आणि हा त्याचा बेस. बेसला चलायजा म्हणायचा आहे, अपेक्सला मायक्रोपाईल म्हणायचा आहे. मायक्रो मीन्स स्मॉल, पाईल मीन्स ओपनिंग. आता इथं ओपनिंगची गरज काय पडली, कारण हा ओव्ह्यूल प्रेझेंट कुठं आहे, परत तुम्हाला ओव्ह्यूलची डायग्राम आठवावं लागेल. आणि इथं हा अशा पद्धतीनं ओव्ह्यूल अटॅच झालाय. मग आता लक्षात कसं घ्यायचं आहे की या ओव्ह्यूल मध्ये असं एखादं ओपनिंग असेल, एंट्री गेट असेल. समजा असं कन्सिडर करा की या ओव्ह्यूल मध्ये मधात कुठेतरी एक सेल आहे. सपोज दिस इज दी एक सेल. मग एक सेल कोणासोबत फ्यूज होणार, मेल गॅमिट्स. मग जोपर्यंत मेल गॅमिट या ओव्ह्यूल मध्ये एंट्री होणार नाही तोपर्यंत फ्युजन होईल का. सो व्हॉट इज द मीडियम टू गेट एंट्री टू दी मेल गॅमिट्स. तर म्हणून पहा, जेव्हा असे पोलन ट्यूब तयार होत असते, जी आपण मेल गॅमिटोफाइट मध्ये पाहिली पोलन ट्यूब, ती पोलन ट्यूब येऊन या मायक्रोपाईल मधून अशी एंट्री होत असते. म्हणजे एक मुद्दा इथं तुमचा क्लिअर करायचा आहे की ओव्ह्यूल मध्ये मायक्रोपाईलचं मेन काम काय असते, इट गिव्स एंट्री टू दी पोलन ट्यूब. मायक्रोपाईल इज द पार्ट विच गिव्ह एंट्री टू द पोलन ट्यूब. सो दिस इज द ओपनिंग. आणि हा जो बेस आहे चेलायजा, याचं काम असते हा या ओव्ह्यूलच्या प्रोटेक्टिव्ह लेयर्स बनवते. इट इज द पॉइंट फ्रॉम वेअर इंटेग्युमेंट्स आर अरायझेस. ह्या ज्या डायग्राम्स आपण इथं ड्रॉ केले, याला म्हणालो आपण इंटेग्युमेंट्स. दीज आर द प्रोटेक्टिव्ह लेयर्स ऑफ द ओव्ह्यूल. जनरली ह्या अँजिओस्पर्म मध्ये दोन लेयर असतात पहा, 1 and 2. सो द ओव्ह्यूल इज कॉल्ड एज बायटेग्मिक ओव्ह्यूल. एक लेयर असेल तर त्याला युनिटेग्मिक पण होऊ शकतात, पण मोस्ट अँजिओस्पर्मचा कन्सर्न आपण पाहून राहिलो. सो इट कंटेन 2 layers 1 and 2, so called as biategmic ovule. हा झाला अपेक्स आणि बेस. नाउ द मिडल पोर्शन ऑफ दिस ओव्ह्यूल, मी एक एक डायग्राम ड्रॉ करून राहिलो. ऍक्च्युली पूर्ण ओव्ह्यूल जर काढला तर याच्या आतमध्ये आणखी बऱ्याचशे लेबल्स आहेत, पण ते तुम्हाला समजलं पाहिजे. नाउ द मिडल पोर्शन ऑफ द ओव्ह्यूल, इट इज द फंक्शनल इन विच फिमेल गॅमिट्स प्रोड्यूस. जसं आपण अँथर मध्ये पाहिलं होतं पहा, एक पोलन सॅक नावाचा पार्ट आला होता ज्याला आपण स्पोरोजिनस टिश्यू नाव दिलं होतं, आणि तिथंच मिओसिस घडते, तिथंच मायक्रोस्पोर बनला होता. म्हणून या ठिकाणी पण असा एक फंक्शनल पार्ट असेल, हा कम्प्लीट पोर्शन, ज्याला मी इथं आता नाव देतो न्यूसेलस. न्यूसेलस. आणि हाच असा एक पार्ट आहे ओव्ह्यूल मधला ज्याला तुम्ही म्हणू शकता मेन पार्ट. आपण बॉडीमध्ये काय काय पाहिलं आपण, मायक्रोपाईल. सेकंड पाहिला आपण त्याचा चेलायजा. तिसरा पार्ट पाहिला आपण इंटेग्युमेंट्स. आणि आता पाहायचं तुम्हाला न्यूसेलस. इट इज द फंक्शनल पार्ट. याचा अर्थ बाकीचे नॉन फंक्शनल आहेत असं नाहीये, पण फंक्शनल म्हणजे काय, इन द सेन्स दॅट इट अंडरगो मिओसिस प्रोसेस, ज्याच्यामध्ये मेगास्पोर बनतील, फिमेल गॅमिट्स बनेल, एक सेल बनेल. तो जो पोर्शन आहे तो असेल न्यूसेलस. आणि याच्यामध्ये असणाऱ्या ह्या सगळ्याचे टिश्यूज असतील, इथं मी सेलने ड्रॉ केल्या. इथं सेल्स आहेत, लॉट ऑफ सेल्स आर देअर. आणि या सगळ्या सेलला आपण म्हणतो स्पोरोजिनस टिश्यू. कोणते टिश्यू असतील, स्पोरोजिनस. आणि आपल्या माहिती करता स्पोरोजिनस टिश्यू हे डिप्लॉइड असतात. ओके. आणि या डिप्लॉइड सेलमध्येच मग मिओसिस घडून मेगास्पोर बनेल, आणि नंतर कुठं काय येते, गॅमिटोफाइट बनेल. तर हा झाला तुमचा न्यूसेलसचा पार्ट.
त्याच्यानंतर या न्यूसेलसच्या मधात आणखी एक ओव्ह्यूल आपण ड्रॉ केलाय पहा, दिस ओव्ह्युलर स्ट्रक्चर अँड इट इज नोन ॲज एम्ब्रिओ सॅक. याला काय म्हणायचं तुम्हाला, एम्ब्रिओ सॅक. हेच ऍक्च्युली फिमेल गॅमिटोफाइट आहे. आता कोणकोणते याच्यामध्ये लेबल्स प्रेझेंट आहेत पहा. एम्ब्रिओ सॅक, इट इज मेड अप ऑफ, इट इज एम्ब्रिओ सॅक काय आहे, इट इज द 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. 7 सेल पासून बनणारं 8 न्यूक्लियस ज्याच्यामध्ये आहेत. हे 7 सेल काय आहेत आणि 8 न्यूक्लियस काय आहेत आणि कसे आले हे सगळं तुम्हाला आहे समोर. सध्या फक्त स्ट्रक्चर माहित करा. एवढ्या स्ट्रक्चर पासून बनलेलं जे कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे त्याला म्हणायचं एम्ब्रिओ सॅक. आणि नावातच आहे, हा असा पार्ट आहे ओव्हल मधला जिथं एम्ब्रिओ डेव्हलप होणार. नुसतं डेव्हलपच नाही, सगळ्यात पहिले एम्ब्रिओ तिथं बनेल, तयार होईल, त्याची ग्रोथ होईल, तो डेव्हलप होईल आणि नंतर कुठं तो मॅच्युअर होईल. म्हणून तर नाव आहे एम्ब्रिओ सॅक. मग आता याची इंटरनल पार्ट काय. एम्ब्रिओ सॅक किती सेल आहेत, 7 सेल. कोणकोणते आहेत पाहून घ्या. आता मायक्रोपाईल जिथं असतो, मायक्रोपायलर एंडला ह्याचे 2 एंड आहेत. जो लोअर एंड आहे त्याला मी मायक्रोपाईल नाव देऊन राहिलो आणि जो अप्पर एंड आहे त्याला मी नाव देऊन राहिलो चेलायझर एंड, कारण हा चेलायझरच्या कडे आहे. तर या ठिकाणी 3 सेलचा ग्रुप असतो पहा, ज्याला नाव द्यायचं तुम्हाला अँटीपोडल्स. सेंटरला 2 न्यूक्लियस फ्युजन एकच सेल तयार होते, याला म्हणतात सेकंडरी न्यूक्लियस. आणि या लोअर मायक्रोपायलर एंडला अशा 3 सेलचा ग्रुप असेल, ज्याच्यामध्ये सेंट्रल सेल असते एग आणि रिमेनिंग 2 सेल असतात सिनर्जिड. या प्रत्येकाचं फंक्शन मी तुम्हाला सांगेल पण जेव्हा मेगास्पोरोजिनेसिसची प्रोसेस शिकवण्यात येईल तेव्हा. सध्यापुरतं तुम्ही हे लक्षात ठेवा की फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये ओव्हरी, त्याच्या आतमध्ये असणारा मेगास्पोरेंजियम दॅट इज ओव्ह्यूल, आणि त्या ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर अशा पद्धतीचं असतं. एनाट्रोपस का नाव दिलं आहे आपण, कारण या ओव्ह्यूलची डायग्राम इन्व्हर्टेड आहे. याचा जो माउथ पोर्शन आहे तो खाली आहे आणि याचा जो बेस आहे तो वर आहे. इन्व्हर्टेड, सो इट इज एनाट्रोपस. 2 मेन पार्ट, त्याचा स्टॉक, फ्युनिकल आणि रिमेनिंग बॉडी. बॉडीमध्ये काय आहे, ओपनिंगला मायक्रोपाईल, बेसला चेलाजा. बेसचं काम काय, याच्यापासून लेयर्स तयार होतात, इंटेग्युमेंट, प्रोटेक्टिव्ह लेयर्स ऑफ द ओव्ह्यूल. त्याच्या आतमधला फंक्शनल पार्ट कोणता, न्यूसेलस. त्या फंक्शनल पार्टमध्ये काय आहे, एम्ब्रिओ सॅक आहे. एम्ब्रिओ सॅक किती सेल पासून बनते, 7 सेल पासून. त्या 7 सेल कोणकोणत्या आहेत, 3 एग ला बनवणाऱ्या 3, म्हणजे ज्या ठिकाणी एक प्रेझेंट आहे अशा 3 सेल. त्यानंतर सेकंडरी न्यूक्लियसची 1 सेल आणि 3 अँटीपोडल, अशा 7 सेल पासून बनलेलं स्ट्रक्चर कोणतं, एम्ब्रिओ सॅक. ओके. आता आपण समोर जाऊया की इथं हे एम्ब्रिओ सॅक आली कशी. तुमच्या माहिती करता एम्ब्रिओ सॅक म्हणजे काय माहिती आहे काय, इट इज नथिंग बट फिमेल गॅमिटोफाइट. कन्फ्युजन होऊच नका देऊ. ज्या स्टेप सांगितल्या मी तुम्ही त्या फॉलो करा म्हणजे कराच. स्पोरेंजियम, स्पोर तयार होतात, नंतर गॅमिटोफाइट बनते, नंतर गॅमिट. ह्या 4 गोष्टी अत्यंत महत्वाच्या. मग स्पोरेंजियम कोणता आहे, ओव्ह्यूल पाहिला. आता राहिला स्पोर, मग तो स्पोर पहिले बनवून पाहू. मग त्या स्पोर पासून काय बनेल, गॅमिटोफाइट. म्हणजे हे एम्ब्रिओ सॅक इथं आली कशी याची रचना तुम्हाला आता पाहिजे. ओके, सो वी विल इरेज दिस डायग्राम. आता असं कन्सिडर करा की सपोज इथं एम्ब्रिओ सॅक नावाचा पार्ट नाही आहे. ओव्ह्यूल आपल्या समोर आहे, पण या ठिकाणी एम्ब्रिओ सॅक नाही आहे, ती इथं बनून राहिली. कशी तयार होईल ते आपण पाहून राहिलो. हा जो पार्ट आहे हा फक्त काय आहे असं समजा, हा न्यूसेलसचा पार्ट आहे. हा काय आहे, न्यूसेलस. आणि आतमध्ये आता स्ट्रक्चर बनणार आहे. आता पहिलेच सांगितलं मी तुम्हाला की ओव्ह्यूलच्या आतमध्ये हा जो मिडल पोर्शन आहे, जो फंक्शनल आहे, त्याला म्हणतो मी न्यूसेलस. मग फंक्शनल आहे तर त्याच्या आतमध्ये मिओसिस घडेल. म्हणून काय म्हटलंय पहा, वी आर स्टडिंग दी मेगास्पोरोजेनेसिस प्रोसेस. ओव्ह्यूल पाहला म्हणजे आपण मेगास्पोरेंजियम पाहला.
आता आपण काय बोलणार आहोत, स्पोरोजेनेसिस. कुठं होऊन राहिलं, विद इन न्यूसेलस. मग डायरेक्टली तुम्हाला माहित असेल पाहिजे की न्यूसेलस कंटेन स्पोरोजिनस टिश्यू आणि हा असेल डिप्लॉइड. मग या स्पोरोजिनस टिश्यू मध्ये लॉट ऑफ सेल्स असतील. इथं पूर्ण हा काय असेल, इट इज मेड अप ऑफ मेनी सेल्स अँड एव्हरी सेल इज डिप्लॉइड इन नेचर. मग याच्यापैकी एक ऍक्टिव्ह सेल, या न्यूसेलस पैकी एक ऍक्टिव्ह सेल जी आहे त्याला मी नाव देतो मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोर मदर सेल विच इज डिप्लॉइड इन नेचर. मग आता नावातच आहे ही मेगास्पोरला बनवणारी सेल आहे, सो इट इज मदर सेल. मग याच्यामध्ये ही डिप्लॉइड आहे म्हणजे यात मिओसिस घडणार. इन अंडरगो मिओसिस टू फॉर्म 4 मेगास्पोर that is linear tetrad. 4 मेगास्पोर्स मिओसिसच्या नंतर तयार झाले म्हणजे हे हेप्लॉइड असतील. सो ऑल मेगास्पोर आर हेप्लॉइड इन नेचर. इथं मधात बनले हे 4. आता काय होते पहा, आउट ऑफ दिस 4 मेगास्पोर ज्या 3 मेगास्पोरच्या सेल आहेत टूवर्ड दी चॅलायझर एंड सेंटर पहा, न्यूसेलसच्या सेंटरकडे जी सेल आहे, न्यूसेलसच्या सेंटरकडली जी सेल आहे ही एक राहते ऍक्टिव्ह फंक्शनल आणि बाकीच्या ज्या 3 मेगास्पोर आहेत ह्या डिजनरेट होऊन जातात. म्हणजे आपण ही डायग्राम अशा पद्धतीने ड्रॉ करू शकतो. सेंटर मधली एक सेल जी राहिली याला म्हणतो मी फंक्शनल मेगास्पोर. सांगतो ते एकच का शिल्लक राहते. पहिले प्रोसेस समजून घ्या. Out of 4 only 1 megaspore remain functional and remaining 3 become degenerated. म्हणून त्याला मी अशा पद्धतीने ड्रॉ करतो. ह्या काय झाल्या, डिजेनरेट झाल्या. समोर याच मेगास्पोर पासून काय बनणार आहे, एग सेल बनणार आहे. आपण तेच तर स्टडी करून राहिलो. मग आता लक्षात घ्या, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये ऍट अ टाइम एकच एग सेल का बनते, त्याला कारण एकच आहे का फिमेलला नवीन जनरेशन बनवायची असते आणि जी पूर्ण एनर्जी आहे, जे की पूर्ण न्यूट्रिशन आहे ते पूर्ण त्या एका जनरेशनला बनवण्यासाठी वापरायचं आहे त्यांना. जर ऍट अ टाइम 4 मेगास्पोर ऍक्टिव्ह झाले तर 4 एग सेल बनतील आणि एवढ्या साऱ्या एगला न्यूट्रिशन पाहिजे तेवढं एका बॉडीपासून कसं प्रोव्हाइड होईल. समजून राहिलं का नाही. तर हे एकदम बेसिक मेकॅनिझम आहे. पहा, आपण अॅनिमलचा जरी विचार केला, पहा तुम्ही फिमेल बिंग मध्ये एका महिन्याला एकच एग रिलीज होते, त्याला आपण ओव्हुलेशन म्हणतो. आहेत खूप सारे एग, मिलियन्स एग्स आर प्रेझेंट इन द फिमेल ओव्हरी. मी अॅनिमल्स म्हणजे ह्युमन बिंगचं सांगून राहिलो. पण सगळ्याच्या सगळे एग ऍट अ टाइम रिलीज नाही होत, कारण तेवढी एनर्जी एक बॉडी कशी प्रोव्हाइड करेल. म्हणजे या सगळ्यांचा उद्देश काय आहे की मिओसिस नंतर 4 हेप्लॉइड सेल बनल्या पण त्यातली 3 डिजनरेट झाल्या, डिस्ट्रॉय झाल्या, एकच का शिल्लक राहिली. सो दॅट ऑल द एनर्जी, ऑल द रिक्वायरमेंट्स आर प्रोव्हाइडेड टू दॅट सिंगल एम्ब्रियो, सिंगल जनरेशन, जी ऍक्टिव्ह बनेल आणि ज्यापासून नवीन एखादं प्लांट, नवीन व्हरायटी तयार होऊ शकेल. हा उद्देश असतो. पहा, म्हणजे हा एक डिफरन्स लक्षात ठेवा. जर इथं मेगास्पोर बनले त्या मिओसिसला मी नाव देऊ शकतो मेगास्पोरोजेनेसिस. हे पाहिजे दिलंच आहे आपण. द प्रोसेस इन विच मेगास्पोर्स आर प्रोड्यूस. डिटेलमध्ये, द प्रोसेस इन विच हेप्लॉइड मेगास्पोर आर प्रोड्यूस फ्रॉम डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल इज कॉल्ड एज मेगास्पोरोजेनेसिस. पण मिओसिस जरी असलं तरी 4 डॉटर सेल बनल्या नाहीत. फक्त किती बनली, एकच. बनल्या होत्या 4 पण 3 तर डिस्ट्रॉय झाल्या. म्हणजे मेल मध्ये मायक्रोस्पोरोजेनेसिस नंतर 4 पोलन ग्रेन बनतात आणि फिमेल मध्ये मेगास्पोरोजेनेसिस नंतर फक्त एकच मेगास्पोर बनतो. आता हा जो एक मेगास्पोर शिल्लक राहिला याच्यामध्ये डेव्हलपमेंट होऊन, डिव्हिजन होऊन समोर काय तयार होईल, एम्ब्रियो सॅक. ती कशी बनते ते आपण आता पाहू. इथपर्यंत लक्षात आला का? याला काढून टाकू आपण. तर आता आपल्याकडे एक फंक्शनल मेगास्पोर आहे पहा, जो मी इथे ड्रॉ करतो. आता
याच्यानंतरची प्रोसेस पाहायची आहे तुम्हाला, डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. आणि फिमेल गॅमेटोफाइट म्हणजे काय, नाव पहिलेच माहित पाहिजे, एम्ब्रियो सॅक. कुठून डेव्हलप होईल ही, फ्रॉम द मेगॅस्पोर. मेगॅस्पोरोजेनेसिस मध्ये जो पार्ट तयार झाला त्याच्यापासून आता डेव्हलपमेंट होईल. ठीक आहे, आता ह्या डायग्रामला आपण इथून काढून टाकू. आता पाहू आपण फिमेल गॅमेटोफाइट कसा बनते, जो कुठं बनणार आहे, या एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये इथं बनेल, जे आपण 7 सेल स्ट्रक्चर ड्रॉ केलं होतं ते. काय होते याची एक सर्क्युलर डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची आहे. हा, तर हा समजा त्या ओव्हिल मधला पार्ट आहे असा, आणि याच्यामध्ये एक फंक्शनल काय आहे आपल्याकडे, मेगास्पोर. जो कसा आहे, हेप्लॉइड. नाउ डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट मध्ये होऊन काय राहिलं की जो मेगॅस्पोर आहे यामध्ये कंटिन्युअस मायटॉसिस घडते. कारण मिओसिस ऑलरेडी घडलाय. जेव्हा एखाद्या डिप्लॉइड सेलमध्ये डिव्हिजन घडेल ते मिओसिस घडलं. आता मिओसिस रिपीट नाही होईल. आता जर डिव्हिजनची गरज पडली तर ते मायटॉसिस घडेल. बरोबर. मग आता याच्यामध्ये मायटोसिस घडणार. पण आता ते कसं घडते त्यात एक प्रकार आहे. इट शोज फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन. डिव्हिजन होताना काय व्हायला पाहिजे, सुरुवातीला न्यूक्लियस डिवाइड होतो, त्याच्यानंतर सायटोप्लाझमचं काय कठीण आहे, सेलचं डिव्हिजन पाहिलंय आपण. सेल मधले 2 कंपोनंट, एक असतो न्यूक्लियस जो कंट्रोलिंग आहे आणि रिमेनिंग त्याचं लिक्विड पोर्शन सायटोप्लाझम. मग डिव्हिजनच्या वेळेस एका सेल पासून डॉटर सेल बनतात. तर फर्स्टली न्यूक्लियस डिवाइड होईल, नंतर सायटोप्लाझम, त्याला कम्प्लीट डिव्हिजन म्हणतो आपण. इथं काय होऊन राहिलं की इथं मायटोसिस घडते. 3 टाइम्स मायटोसिस ऑकर, 3 टाइम्स कंटिन्युअसली. पण त्या डिव्हिजन कोणतं होऊन राहिलं, फक्त न्यूक्लियरचं. आणि सगळ्यात शेवटी फक्त एकच वेळ सायटोप्लाझमचं डिव्हिजन होते. म्हणजे तुम्हाला स्टार्टिंगला 3 टाइम डिव्हिजन मायटोसिसचं पाहायचं आहे, पण न्यूक्लियसच पाहायचं आहे. म्हणजे फक्त न्यूक्लियसच डिवाइड होईल. मग आता हा मेगॅस्पोर नावाचा पार्ट आहे, हा कम्प्लीट सेलचा पार्ट आहे. यातला न्यूक्लियस डिवाइड करा. कसा होईल, डायग्राम ड्रॉ करू आपण. हे काय आहे, न्यूसेलस आहे. लक्षात ठेवा, हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा. न्यूसेलसच्या आतमध्ये बनवून राहिलो आपण. नाउ न्यूक्लियस ऑफ मेगॅस्पोर अंडरगो फर्स्ट डिव्हिजन. इथं झालं समजा पहिलं मायटोटिक, नॉट मिओसिस, मायटोटिक डिव्हिजन. तर एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस बनले. It is followed by second mitosis. 3 वेळ घडू आलं का नाही. दुसरं मायटोसिस घडलं, या 2 न्यूक्लियसचे 4 न्यूक्लियस तयार होतील. थर्ड मायटोटिक डिव्हिजन. तिसरं मायटोसिस घडेल, या 4 चे किती न्यूक्लियस तयार होतील, 8. 4 चूक 16 नका करू. 1 2 3 4, 1 2 3 4. त्याच्यानंतर काय होते पहा, नाव 1 न्यूक्लियस फ्रॉम अपोजिट पोल. आता ही जी डायग्राम आहे ही त्या ओव्हिल मधली आहे. याला नाव देतो आपण चॅलायझर एंड आणि याला नाव देतो आपण मायक्रोपायलर एंड. तर दोनही एंड मधून एक न्यूक्लियस सेंटरला मायग्रेट होतो. इथं काय होईल, मायग्रेट. हा अशा पद्धतीने ती डायग्राम आपण आता इथं ड्रॉ करू. 2 न्यूक्लियस सेंटरला मायग्रेट झाले, म्हणजे वरच्या पोलला 3 न्यूक्लियस राहिले, 3 न्यूक्लियस खालच्या पोलला राहतील. म्हणजे आता जी डायग्राम तयार झाली, स्ट्रक्चर बनलं, त्या ठिकाणी नंबर ऑफ न्यूक्लियस मोजा, 3 + 3 + 3 + 2 म्हणजे किती न्यूक्लियस तयार झाले, 8 न्यूक्लियस. 8 न्यूक्लियर. हे तर झालं कोणतं डिव्हिजन, न्यूक्लियर. आता सायटोप्लाझमचं पण डिव्हिजन होईल. नाउ ओनली वन्स सायटोप्लाझम डिवाइड. आणि सायटोप्लाझम डिवाइड होते म्हणजे काय, जिथं जिथं न्यूक्लियस आहे त्याच्या आजूबाजूला सेल वॉल तयार होते, सेल बनते.
मग आपण सेल तयार करू. इथं 3 सेल बनतील. सेंटरचे जे 2 न्यूक्लियस आहेत ते फ्यूज होतात आणि इथे एकच सेल बनते, हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं. आणि परत लोअर साईडला पण 3 सेल बनल्या. म्हणजे नंबर ऑफ सेल जर तुम्ही मोजल्या तर 3 सेल ऍट लोअर एंड, 3 सेल ऍट चेलायझर एंड म्हणजे अप्पर एंड, आणि एकच सेल सेंटरला आहे. सो नंबर ऑफ सेल विल बी 7. सो 7 सेल. अँड धिस स्ट्रक्चर इज नथिंग बट एम्ब्रियो सॅक. नंतर आपण याचं सिग्निफिकन्स पाहू की हे एम्ब्रियो सॅक मध्ये एक सेल काय करते आणि वगैरे वगैरे. ते आपण